सर्वांना सप्रेम जय भीम. क्रांतिकारी सॅल्यूट. येत्या 11 तारखेला 11 ऑगस्टला जोगाई शहरामध्ये अभूतपूर्व अशा पद्धतीची SC प्रवर्गातील बाबासाहेबांना त्या प्रवर्गाला माणूसपण आणि माणुसकी बहाल केली. तो प्रवर्ग आपल्या स्वतःच्या आणि बाबासाहेबाच्या तरतुदी यांचं रक्षण करण्यासाठी अंबेजोगाईच्या रस्त्यावरती येऊ लागलेला आहे. जे उपवर्गीकरणाचं खूळ सत्तेनं जनतेला विभाजित करण्यासाठी आमच्यात पेरलेला आहे, त्यांचा डाव आम्हाला हाणून पाडायचा आहे. आणि त्याच्यासाठी मी अंबेजोगाईतील सर्व वस्त्यातील तरुणांना, माता भगिनींना, कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की आपण आत्ता जागी होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर आपण जागे राहिलो नाहीत तर बाकीच्या संकटांचा सामना इतर जे कोणी अडाणी समाज आहे, जो संविधानापासून दूर आहे, ते सामना करू शकत नाहीत. त्याच्या मूल्यांची जिम्मेदारी ज्या प्रवर्गावरती आहे, तो प्रवर्ग हा SCचा आहे. आणि त्यानं त्या दिवशी आपल्या विराट शक्तीचं दर्शन अंबेजोगाई शहरात करावं, अशी मी अंबेजोगाईच्या आणि परिसरातल्या तालुक्यातल्या सर्व युवक महिलांना, कार्यकर्त्यांना आणि बुजुर्ग चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना एक नम्र विनंती करतो आणि थांबतो. जो आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे अंबाजोगाई शहरामध्ये, त्या महामोर्चाचं नेतृत्व माननीय आनंदराजजी आंबेडकर साहेब हे स्वतः करणार आहे. त्यांच्यासोबत कायदेतज्ञ म्हणून जे सुरेश माने साहेब आहेत, तेही मार्गदर्शन करणार आहे. त्यासोबतच पंकज भाऊ काटे, बाबू पोटभरे, पप्पूजी कागदे, DS नरसिंगे, रुक्मिणीताई लोंढे हे पण उपस्थित राहणार आहे. या मोर्चाचं वैशिष्ट्य जर पाहायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास आपल्याला लाभलेला नाही, परंतु त्यांचे जे नातू आहेत आनंदराज आंबेडकर साहेब, त्यांच्या नेतृत्वात निघणारा मोर्चा असल्यामुळे तो प्रत्येकाच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा काळजावर कोरून ठेवणारा क्षण राहणार आहे की ज्या मोर्चाचं नेतृत्व आनंदराज साहेब आंबेडकर करत आहेत, त्या मोर्चामध्ये मला सहभागी होता येते, तसंच इतरांनाही सहभागी होता येतं. ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ठरणार आहे. त्यामुळे सर्व जनतेने, बौद्ध आंबेडकरवादी विचारधारेच्या लोकांनी या मोर्चामध्ये घराला कुलूप लावून मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना नम्रतेने विनंती करतो. सर्वांना जय भीम. हा मोर्चा 11 ऑगस्ट 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते संविधान चौक डेप्युटी कलेक्टरवर हा मोर्चा धडकणार आहे. त्यामुळं अंबेजोगाई परिसरातील सर्व आंबेडकरवाद्यांनी आणि अंबेजोगाई तालुक्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येनं हजर राहावं असं आव्हान करतो. थांबतो. जय भीम. दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या अनुसूचित जातील अपगड वर्गीकरणाच्या विरोधात जो महामोर्चा निघणार आहे, त्या मोर्चाला सर्व 59 जातील सर्व समूहांनी उपस्थित राहावं. आणि त्या दिवशी जे आहे स्टेजवर जे नियोजन आहे की 200 लोकांचा ताफा राहणार आहे, 2 स्वयंसेवकाचा ताफा राहणार आहे. त्याचबरोबर समता सैनिक दल यांचाही सहभाग राहणार आहे, जेणेकरून की हा मोर्चा शिस्तबद्ध होऊन सर्व जातीला सामावून घेऊन SC वर्गातील सर्व जाती कशा सामूहिकरित्या एकत्र राहतील याविषयी सर्वांना सामील होऊन त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा एवढी मी विनंती करतो. लोकशाहीची प्रेरणा संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, वंदनीय बौद्ध भिक्खू संघ, धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन. अंबाजोगाई शहरामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण याच्या विरोधामध्ये
महामोर्चाचं आयोजन 11 ऑगस्ट 2026 या दिनी करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते संविधान चौक उपजिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा महामोर्चा कोणत्याही जातीच्या विरोधात नाही, कोणाशीही आकसाच्या संदर्भात नाही, परंतु जे शासनामध्ये असलेले बांधव आहेत, जे लोकशाही विरोधी आहेत, जे बंधुभाव विरोधी आहेत, त्या बांधवांनी उचकून दिलेले आणि त्यांच्या गळाला लागलेले जे पुढारी आहेत, पुढारी म्हणून जे फिरत आहेत, त्यांचं डोकं साफ करण्यासाठी, त्यांना चांगला संदेश देण्यासाठी या मोर्चामधून मोठा सदुपयोग होणार आहे। या मोर्चाच्या माध्यमातून आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत। नंबर 1 तर अनुसूचित जातीचं जे आरक्षणाचं उपवर्गीकरण तुम्ही जे समोर आणलेलं आहे ते रद्द करा। नंबर 2 विविध विभागामध्ये आरक्षणाचं जे अनुशेष शिल्लक आहे तो पूर्ण भरून काढा। आणि नंबर 3 अनुसूचित जातीसाठी जे 13% आरक्षण आहे तर ते वाढवून 20% करा, असं आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आणि या महामोर्चाच्या निमित्तानं आम्ही एक असा संदेश देऊ इच्छितो की आरक्षण दिलंय संविधानिक राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, सामाजिक समता दृढ करून समर्थ बनूया बंधुभावानं। सत्ताधारी लोकशाही विरोधकांची उडाली झोप, म्हणून SC आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रकोप। समजून घे माझ्या सख्या भावा, ओळख संविधान निरक्षरांचा कावा। सत्ताधाऱ्यांच्या विकृत अल्पबुद्धीतून जन्मली जात धर्म वंश प्रांतवादात सडण्याची समरसता। भीमसैनिक शिकवणार यांना संविधान निष्ठा। संविधानिक भारताचा आधार नीतिमान लोकशाही समाज, आदर आपुलकीने चढेल आपल्या श्री रिपब्लिकन राष्ट्र नेतृत्वाचा ताज। असा एका मोठ्या राष्ट्रसंचलनाच्यासाठी आम्ही सगळे निघालेलो आहोत आणि सगळे भीमसैनिक 59 जातीतले सगळे प्रतिनिधी, आणि आमचं नियोजन इतकं व्यस्त झालेलं आहे, इतकं विस्तृत झालेलं आहे। संयोजन समिती बनली आणि संयोजन समितीच्या नेतृत्वाखाली उपसमिती आम्ही निर्माण केलेल्या आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेऊन सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग आणि त्या सहभागातून एक महाविराट असा महामोर्चा अंबाजोगाई शहरामध्ये येणार आहे। आणि ही महाविराट जी शक्ती आहे, या शक्तीच्या आधारेच या शासनाची मस्ती कमी होणार आहे। म्हणून या सर्व याच्यामध्ये सर्व मोठ्या संख्येनं पूर्ण अंबाजोगाई शहर धम्मचक्रांकित निळा ध्वज घेऊन सगळं निळं होणार आहे। तर या मोर्चामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं। त्यामध्ये आदरणीय आनंदरावजी आंबेडकर साहेब आणि आमचं फार मोठं प्रबोधनाचं शिष्टमंडळ येत आहे, असं मी आवाहन करतो।